सर्व आदरणीय माता भगिनी, देवी म्हणजे सामर्थ्याचं प्रतीक. आत्मभान यावं, आपण कोण आहोत, आपण माणूस आहोत. माणूसपणाची वागणूक ही आपल्याला भेटली पाहिजे. आपल्यातील सामर्थ्य आपण जागं केलं पाहिजे. पुरुष एका वेळी एकच काम करतो, पण आपण घरी बघतो की आपली आई एकाच वेळी कितीतरी गोष्टी सकाळी करत असते. तुमच्यामध्ये विशेष गोष्ट आहे. आपलं सामर्थ्य आपण वाढवावं ही आपल्याला विनंती आहे. आपल्या सुखासाठी आपण विचार केला पाहिजे. आपण काय करायला पाहिजे? आपलं सामर्थ्य वाढवायचं, सामर्थ्य आपलं वाढवलं पाहिजे आपण. आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी आपले भाऊ आहेत, रक्ताचे भाऊ आहेत, सगळेच भाऊ आहेत ना. आपल्याला एकीकडं प्रचंड महागाई वाढवायची, प्रत्येक धान्य, प्रत्येक वस्तू मोठ्या प्रमाणात महागाई वाढवायची, आणि आपण जो कर भरतो तेच पैसे आपल्या हातामध्ये द्यायचे. आणि लाडकी बहिणा योजना का? हे लोक रॅकेट चालवतात, देशाच्या बाहेर मुलींना महिलांना विकतात. हे लोक, ह्यांना काय पुळका आला? निवडणूक ह्यांना तोंडावर आलेली आहे. ह्यांना निवडून यायचं आहे कसे करून. निवडणुकीत पैसा वाटता येत नाही, पण असा पैसा वाटता येत. आपण सत्य काय आहे समजावून घ्या. काय आहे महाराष्ट्र, कसा होता. संस्कारक्षम अशी माता असते, जननी असते. मुलं आपल्याला घडवायचे आहेत. जे हातचं आहे ते सोडायचं नाही, पळत्याच्या मागं लागायचं नाही. आपल्याला सुखानं राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला महाविकास आघाडीला साथ सोबत करायची आहे, सत्य न्यायाला साथ सोबत करायची आहे. कारण काय, माझे वेगवेगळे व्हिडिओज आहेत ते आपण बघत आहात, बघावेत ही कळकळीची विनंती आहे. जय महाविकास आघाडी, जय महाराष्ट्र, जय भारत, जय इंडिया, जय मानवता, जय जगत. आपल्या सर्वांना मतदानासाठी हार्दिक शुभेच्छा. जय देवी, जय सामर्थ्य, जय सत्य, जय न्याय.